हे गाणं तुम्ही ऐकलं असेलच. चला ही कविता डिकोड करूया. यात प्रियकर त्या जागी गेलाय जिथे तो आणि त्याची प्रेयसी भेटले होते आणि तेव्हा आकाशात बगळ्यांची एक रांग होती. प्रियकराला आजही आकाशात एक बगळ्यांची रांग दिसली आणि त्याच्या मनात प्रश्न पडला की जशी मला त्या भेटीची आठवण अजूनही आहे तशी त्या प्रेयसीलाही ही आठवण स्मरत असेल का? त्या भेटीच्या ठिकाणी आता पाऊस पडायला लागलाय आणि प्रियकर ती जागा अगदी तिहाईतपणे पाहतोय. वा. कांत यांनी या जागेचं वर्णन करताना म्हटलंय की प्रियकर आणि प्रेयसी ज्या झाडाखाली बसायचे त्या झाडाच्या पानांवर पावसाचे थेंब पडतायत आणि त्या थेंबांचा आवाज एखादी बीन म्हणजेच विणेची तार छेडल्यासारखा येतोय. समोरचं रान ओलं चिंब झालंय आणि त्यावर पडणारं कोवळं ऊन एका अभ्रकासारखं म्हणजेच या सोनेरी खडगासारखं दिसायला लागलंय. दूर डोंगरात ढगांचा गडगडाट होतोय. जणू त्या ढगांनी प्रियकराच्या मनातली घालमेल त्या भेटीची आठवण ओळखलीय. इतकं हे ढग, इतकं हे घन मन कवडं आहे. वा. कांत यांनी मोजक्याच ओळींमध्ये किती सुंदर वर्णन केलंय या सिच्युएशनचं. घन घुमतो दूर डोंगरा